नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच महाराजांच्याकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सगळ्या शेतकरी दादांसाठी, ताईंसाठी अत्यंत महत्त्वाची सेवा आपण बघणार आहोत. खरं तर मी सुद्धा एका शेतकऱ्याचीच बायको आहे. माझ्याही घरी शेती आहे. तर ज्यांच्याकडे शेती आहे, जे शेती करतात, शेतीमधून धान्य उगवतात, त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. बघा, प्रत्येक शेतकऱ्याला वाटत असतं की माझ्या शेतामध्ये खूप म्हणजे शेतामधून धान्य पिकावं, शेताची अजिबात नासाडी होऊ नये. किंवा सध्या आपण बघतो आहे की कधी कधी पाऊस पडतो आहे, कधी पडतो आहे, कधी पडत नाही, किंवा दुष्काळच पडतो आहे. असे म्हणजे सतत काही म्हणतो ना की नैसर्गिक आपत्ती येतात. तर ह्या सगळ्या आपत्ती न येता किंवा शेताची नासाडी न होता, खरे तर असे अनेक शेतकरी आहेत जे शेतामध्ये इतकं म्हणजे पैसे घालतात, पण त्यातून त्यांना नफा काही मिळत नाही, सगळा तोटाच होतो. असेही काही शेतकरी आहेत, आपण त्यांना बघितलेलं आहे. म्हणूनच शेतकरी आहे तर सगळं जग आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यांचा पोशिंदा हा शेतकरी असतो. तो जर शेतात राबला तरच आपण अन्न खाऊ शकतो, नाहीतर नाही. तर आम्ही सगळे शेतकरीच आहोत. तर आपल्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ जो आहे ते म्हणजे आपल्या जे काही गुरुमाऊली आहेत, गुरुमाऊलींनी ही सेवा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचावी, प्रत्येक शेतकऱ्याने ही सेवा करावी. का करायची? बघा, निसर्गापुढे कुणाचंच काही चालत नाही, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. पण जे काही अवकाळी पाऊस असेल किंवा नैसर्गिक आपत्ती असतील, ह्या आपत्तींमुळे किंवा रोगराई, म्हणजे म्हणतो ना की ते काय शेतावरती रोग पडला वगैरे असं काही असतं, ते सगळं काही होऊ नये किंवा शेतामध्ये जास्तीत जास्त पीक उगवून यावं, कमीत कमी नासाडी व्हावी किंवा भरघोस उत्पन्न यावं, यासाठी आपण ज्यावेळी शेतामध्ये पेरणी करतो किंवा लागवडीच्या वेळी एक अशी सेवा करायची आहे, ज्या सेवेने आपण जे काही शेतामध्ये धान्य पिकवणार आहोत ते जास्तीत जास्त भरघोस उत्पन्न येईल त्याचं, आणि आपल्यालाही त्याचा नफा होईल आणि कमीत कमी अजिबात नासाडी वगैरे होणार नाही. तर ही सेवा जी आहे ती आपल्या गुरुमाऊलींनी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांसाठी सांगितलेली आहे. तर बघा काय करायचं. तर आता बरेच लोक पेरणी केले देखील असतील, किंवा कोणी करत असेल किंवा कोणी करणार असेल. मग ऊस लागवड असेल किंवा काहीही, तुम्ही जे पण शेतात धान्य घेणार आहात, मग शेंगा असो, भुईमूग असो, ज्वारी असो, गहू असो, तांदूळ असो, म्हणजे भात असो, काही पण जे पण तुम्ही शेतामध्ये पीक घेणार आहे, धान्य घेणार आहे, ते धान्य लागवडी म्हणजे पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी ही सेवा तुम्ही आवर्जून करा. 100% याचा तुम्हाला लाभ होईल. आणि महाराजांची कृपा, बघा, कुठलंही शुभ काम करत असताना आपण आपल्या गुरूंच्या, आपल्या देवाच्या आशीर्वादाने जर केलं तर नक्कीच त्याचा लाभ आपल्याला होतो, त्याचा फायदा आपल्याला होतो, आणि आपल्याला गुरूंचा आशीर्वाद, आपल्या देवाचा आशीर्वाद हा मिळतोच. तर काय करायचं बघा, जास्त काही करायचं नाही. फक्त ज्या दिवशी तुम्ही पेरणी करणार आहात, ज्या दिवशी तुम्ही तुमची लागवड करणार म्हणजे आहे, त्यावेळी काय करायचं, फक्त आपल्याला शेतामध्ये तुमचं जेवढं पण शेत आहे, 10 गुंठे असो, 20 गुंठे असो, 1 एकर असो, 5 एकर असो, कितीही, त्या तुमच्या शेतामध्ये जायचं आहे. शेतामध्ये दोघंही नवरा बायको गेला तरी चालेल, पण ही सेवा शक्यतो सुवासिनीने करावी. कारण जी आपली काळी आई आहे तिची सेवा, अर्थात शेतकरी जरी शेतात राबत असला तरी खरी लक्ष्मी, आपल्या घरची लक्ष्मी जी आहे तिने या शेताची पूजा करावी असं म्हटलं जातं. त्यामुळे जरी नाही शक्य, आता घरातल्या स्त्रीला नाही शक्य, तर तुम्ही जे काही दादा लोक आहेत त्यांनी जरी ही सेवा केली तरी चालेल. तर काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तुमच्या शेताची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेला तोंड करून तुम्हाला बसायचं, म्हणजे आपल्याला ही पूजा करायची आहे. जी काही अगदी 6x6 इंच जी काही छोटीशी आपला एक चौकोन, आपला जो पाट असतो ना, त्या पाटाच्या मापाने एक म्हणजे तेवढीच जागा शेतामध्ये सारवून घ्यायची. म्हणजे गाईच्या शेणाने ती जागा जी आहे ती सारवून घ्यायची स्वच्छपैकी. तिथलं लोटून वगैरे काढायचं, ती जागा स्वच्छ करायची, गाईच्या शेणाने सारवून घ्यायची. नसेल शक्य तर आहे ते फक्त स्वच्छ करून घेतला तरी चालेल, त्याच्यावर पाणी वगैरे मारलं तरी चालेल, काही हरकत नाही. पण तिथे घाण वगैरे काही नको, कारण तिथे आपण पूजा करणार आहोत, पूजा मांडणार आहोत.
तर त्याच्यावरती त्या स्वच्छ केलेल्या जागेवरती किंवा त्या सारवलेल्या जागेवरती एक छोटासा पाट ठेवायचा. त्या पाटावरती पांढरं वस्त्र असेल किंवा स्वच्छ वस्त्र अंथरायचं. त्याच्यावरती तांदळाने स्वस्तिक काढायचं. म्हणजे काढलं तरी चालेल, नाही काढलं तरी चालेल, पण स्वच्छ वस्त्र घ्या. त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे बघा, त्याच्यावरती सगळ्यात पहिले एक वडाचं पान, जे कुठेही तुटलेलं नसावं, कुठेही फाटलेलं नसावं, म्हणजे असं काय म्हणतात ते, वाळलेलं नसावं, चांगलं हिरवं वडाचं पान जे आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. वडाच्या पानावरतीच आपल्याला ही एकदम सिंपल पूजा करायची आहे. तर पाट घेतला, त्याच्यावरती वस्त्र अंतरलं आणि त्याच्यावरती वडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे. ही सेवा जी आहे उत्तर दिशेला तोंड करून करायची. कळालं? तुमच्या शेताची जी उत्तर दिशा आहे तिकडे तोंड करून करायची. आता त्या वडाच्या पानावरती एक सुपारी घ्यायची. सुपारी जी आहे ती कुठेही तुटलेली फुटलेली नसावी, नवीन घ्या सुपारी, वापरलेली पण नसावी. कळालं? एक सुपारी घ्यायची, त्या वडाच्या पानावरती ठेवायची. त्याला हळद, कुंकू, अक्षता, ती सुपारी जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. वडाचं पान पण जे आहे ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि मगच ते वस्त्रावरती ठेवायचं. आणि मग त्या वडाच्या पानावरती सुपारी ठेवायची. सुपारीची पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल, हे सगळं घेऊन धूप, दीप, निरांजन किंवा अगरबत्ती, ह्या ज्या काही गोष्टी आपण आपल्या घरातून एका छोट्याशा पिशवीतून न्यायच्या आणि तिथे पूजा करून घ्यायची. कळालं? आणि ही कळालं तुम्हाला? अशी पूजा करून घ्यायची. हळद, कुंकू, अक्षता, फूल वगैरे सगळ्या गोष्टी अर्पण करून त्याची पूजा करून घ्यायची. धूप लावायचा, अगरबत्ती लावायची, दिवा शक्य असेल तर दिवा लावायचा, नसेल तर फक्त अगरबत्ती धूप लावला तरी चालेल, कापूर जाळला तरी चालेल, काही हरकत नाही. कळालं? आणि आता त्याच्यानंतर काय करायचं बघा, तुम्हाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे किंवा साखर जरी नेलीत तरी चालेल किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा. आता एवढा नैवेद्य दाखवल्यानंतर जे पण तुम्ही धान्य पेरणार आहे, मग भुईमूग असेल, मूग असेल किंवा कुठलं पण धान्य, ज्वारी, बाजरी, भात, गहू, काही पण जे तुम्ही धान्य घेणार आहात शेतातून, ते मुठभर धान्य घ्यायचं. कळालं? कडधान्य असो, धान्य काही, ते मुठभर धान्य घ्यायचं आणि त्या सुपारीला वाहायचं. ज्याची आपण पूजा करून घेतली की नाही ती सुपारी, त्या सुपारीला ते धान्य जे आहे ते असं वाहायचं, त्या सुपारीवरती टाकायचं. आणि त्याच्यानंतर सुपारीवरती ते मुठभर धान्य वाहिल्यानंतर तुम्हाला तिथे बसून 2 स्तोत्र म्हणायचे आहेत. ते कोणते स्तोत्र? एक म्हणजे श्रीसूक्त आणि दुसरं म्हणजे भूसूक्त. श्रीसूक्त कुठलं बघा, श्रीसूक्त ही माता लक्ष्मीची सगळ्यात आवडती सेवा आहे, सगळ्यात प्रभावी सेवा. ज्या घरामध्ये रोज श्रीसूक्ताचं पठण होतं त्या घरामध्ये कधीही पैशाची कमी पडत नाही, त्या घराची उत्तरोत्तर प्रगतीच होते. आणि जो एखादा शेतकरी असेल, ज्याला शेतीत म्हणजे दुसरं काही उत्पन्नाचं साधन नसेल शेती व्यतिरिक्त, ती तर खरी लक्ष्मी तीच आहे, लक्षात घ्या. म्हणून लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला श्रीसूक्त एकदा तिथे बसून म्हणायचं. मग त्याच्यानंतर हे धान्य वगैरे वाहिल्यानंतर तिथे मांडी घालून बसायचं आणि त्याच्यानंतर एकदा श्रीसूक्त म्हणायचं आणि एकदा भूसूक्त म्हणायचं. आता श्रीसूक्त जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे आणि भूसूक्त पण नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे. हे दोन्ही स्तोत्र जे आहेत ते या म्हणजे ग्रंथामध्ये आहेत. हा ग्रंथ तुमच्याकडे असेल तर ग्रंथ न्या आणि तिथे बसून सेवा करा. आणि त्याच्यानंतर एक माळ तुम्हाला स्वामींची करायची आहे. ह्या 3 सेवा बसून तुम्हाला तिथे करायच्या आहेत. आणि धरणी मातेला प्रार्थना करायची की यावर्षी माझ्या शेतामध्ये भरघोस उत्पन्न येऊ दे, पिकाची अजिबात नासाडी होऊ देऊ नको, किंवा जे काही मी कष्ट करतो आहे त्या कष्टाची चीज होऊ दे. बघा, शेवटी कसं असताना कष्ट तर आपण करत असतो, मेहनत घेत असतो, पण सततच जर शेतामध्ये नुकसान होत असेल तर कुठेतरी आपल्या सेवा वगैरे सुद्धा कमी पडतात. आपले म्हणतो ना की भूक अजून संपलेली नाहीत असं म्हणायचं. आणि सतत नुकसान हा शेतकरी सहन करू शकत नाही, लक्षात घ्या. म्हणून शेवटी देवाची सोबत कष्टाला जर म्हणतात ना ते की कष्टाला नशिबाची साथ असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि जर नशीब चांगलं घडवायचं असेल तर आपल्याला आपल्या देवांचा आशीर्वाद हा पाहिजेच. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना आपल्या देवी देवतांचा आशीर्वाद, सेवा ह्या केल्याच पाहिजे. जरी घरातून तुम्ही बाहेर
पडणार असाल तर घरातून बाहेर पडताना सुद्धा महाराजांना सांगायचं की महाराज तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या पाठीशी राहा. बघा तुमचं 100% संरक्षण महाराज करतील, यात काही शंका नाही. म्हणूनच कुठलंही चांगलं काम करताना महाराज सोबत हवेतच, दुःखात हवेत, सुखात हवेत. म्हणून महाराजांची साथ ही अनमोल असते, लक्षात घ्या. कुठेही जा, तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही जर महाराज तुमच्यासोबत असतील तर. म्हणून ही सेवा नक्की करा. आणि जर अजूनही तुम्ही पेरणी केली नसेल किंवा आणि ज्यांनी पेरणी केली आहे त्यांनी पेरणी झाली तरीसुद्धा ही सेवा करू शकता, काही हरकत नाही. आता ताई आम्ही पेरणी केलो आहे मग सेवा केली तर चालेल का? हो, बघा शेवटी मनातला भक्तिभाव महत्त्वाचा आहे, आपण किती मनापासून सेवा करतो हे महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच वेळेला कमेंट्स येतील की ताई एवढं करून मग आमच्या शेतात धान्य उगवणार आहे का, असं आणि तसं. बघा शेवटी करता करविता महाराज असतात, अशक्य गोष्टीही शक्य करतात, एवढं लक्षात ठेवा. जर एखादी म्हणतो ना की नैसर्गिक हानी म्हणजे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद जर महाराजांच्यात असेल तर कुठलीही नैसर्गिक आपत्ती टाळण्याची सुद्धा महाराजांच्यात ताकद आहे. आणि कुठलीही गोष्ट असो जगाच्या पाठीवर महाराजांसाठी अशक्य नाही, कारण ते ब्रह्मांडाचे नायक आहेत, लक्षात घ्या. म्हणून आणि हल्ली शेतकऱ्याचे इतके हाल होत आहेत की काही विचारू नका. ते आता आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. पण आपण ही सेवा ह्या रोज केल्या पाहिजेत आपल्या कष्टाचं सार्थक होण्यासाठी. तर चला ही सेवा तुम्ही नक्की करा आणि अनुभव घ्या. आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आणि हो, आता पूजा वगैरे झाल्यानंतर त्या सुपारीचं काय करायचं किंवा त्या धान्याचं काय करायचं, जे आपण मूठभर धान्य घेतले ना त्या धान्याचं काय म्हणजे वाहिले ना त्या धान्याचं काय करायचं. बघा सगळ्यात पहिले ते धान्य व्यवस्थित काढून घ्यायचं, म्हणजे त्या सुपारीवरून किंवा त्या पानावरून व्यवस्थित काढून घ्यायचं. आणि ते धान्य जे आहे तुम्ही जे पेरणीसाठी धान्य ठेवलं आहे त्या धान्यात ते मिसळायचं, कळालं. टाकून द्यायचं नाही किंवा पाण्यात सोडायचं नाही. जे पूजा केलेलं धान्य आहे ते पेरणीसाठीच घ्यायचं. जे इतर धान्य तुम्ही साठवून ठेवलं आहे पेरणीसाठी, आता हे पेरणी करायचे, त्यात ते मिसळायचं आणि मगच पेरणी करायची, कळालं. आणि जी सुपारी आहे ती तुम्ही म्हणजे इतर कामासाठी किंवा इतर पूजेसाठी पण ठेवू शकता किंवा पाण्यात विसर्जन करू शकता. वडाचं पान पाण्यात विसर्जन करू शकता. हळद, कुंकू, अक्षरा जे काही वाहिलेलं फूल वगैरे आहे ते पाण्यात विसर्जन करू शकता, कळालं. आणि पण मेन म्हणजे ते धान्य जे आहे ते धान्य अजिबात चुकूनही चूक करू नका, कारण ते पुजलेलं धान्य आहे, आपण त्याच्यावरती सेवा केलेली आहे भूसुक्ताची आणि श्रीसुक्ताची त्याच्यामुळे ते धान्य पेरणी करणाऱ्या धान्यामध्ये मिक्स करायचं आणि मगच ते पेरणी करायची, कळालं. तर अशा प्रकारे ही सेवा नक्की करा आणि अनुभव घ्या. चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराजांची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.